हाय मैत्रिणींनो, नमस्कार। तर मी छान अशी तयार झालेली आहे आणि आज आम्ही जाणार आहोत बाहेर फिरायला। तर आम्ही आलो आहोत नाशिकमधील तपोवनमध्ये। तर उजव्या हाताला आहे आपल्या गंगामाई आणि डाव्या हाताला आहे स्वामी नारायण मंदिर। तर मंदिर हे खूपच छान आहे आणि याचे 2 टायमिंग असतात, सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9 यापर्यंत हे खुलं असतं। तर तुम्हाला यायचं असेल तर ह्या टायमिंगमध्येच या। तर गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथं येते समुद्र मंथनाचं खूप छान असं रेखावा त्यांनी केलेला आहे आणि डाव्या हाताला महादेव आहेत। तर इथून पुढे जात असताना समोर मुलांसाठी खेळायला गार्डनमध्ये खेळण्यासुद्धा तयार केलेल्या आहेत आणि हे समुद्र मंथनाचा देखावा खूपच सुंदर आहे। तर आपण मंदिराच्या आतमध्ये आता प्रवेश करणार आहोत। तर इथून प्रवेश करत असताना ह्या फलकावर खूप छान असं पुरातन काळातलं ते लिहिलेलं आहे, खूप सुंदर। आणि इथून हे सगळं मार्बल मध्ये याचं बांधकाम केलेलं आहे। तर खूपच सुंदर आहे, बघण्यासारखं देखावा खूपच सुंदर आहे। तर इथून वरती गेल्यानंतर इथून महादेवाचं दर्शन होतं। तर बघा खूप छान महादेव आहे आणि इथं समुद्र मंथनाचं। त्यानंतर हा बघा मंदिर खूपच सुंदर आहे। तर इथं बघणाऱ्यांची खूप गर्दी असते आणि मध्ये इथं कारंजा आहे आणि यामध्ये 2 पावलं आहेत। तर मंदिराचं दर्शन घ्या आणि बघा आता इतकी सुंदर कलाकृती केलेली आहे ना, तर खूपच सुंदर। छोटे छोटे मूर्त्या पण कोरीव काम हे खूप छान केलेलं आहे। तर या ठिकाणी गणपती, त्यानंतर विविध देवदेवतांच्या कोरीव कामं केलेलं आहेत आणि खूप बारीकपणे। तर ज्यांनी पण काम केलेले असेल त्यांना खरंच कोटी सलाम, कारण की खूप बारीक असं कोरीव काम केलेलं आहे आणि एक एक काम हे खूप सुंदर रीतीने त्यांनी केलेलं आहे। तर हे बघा प्रत्येक देवांचे नाव सुद्धा तिथं दिलेले आहेत त्यांनी। आणि गणपती बाप्पा मोरया, खूपच सुंदर। इथं कुबेर देवता आहेत। तर बघा यांचं सुद्धा कोरीव काम छोटं पण नाजूक पद्धतीने एकदम छान प्रकारे केलेले आहेत आणि हे बांधकाम हे मार्बलमध्ये आहे। तर हे राजस्थानहून मागून त्यांनी इथं हे रेखीव काम केलेलं आहे। तर चिकूतर जिथं गणपती बाप्पा दिसले तिथं बाप्पा करत होते आणि प्रत्येक ठिकाणी खूपच सुंदर असं रेखीव कोरीव काम यांनी केलेलं आहे। तर तुम्हाला जायचं असेल तर या ठिकाणी नक्कीच जा, मन भारावून जातं। इथला देखावा बघण्यासाठी खूप लांबून लोक येत असतात आणि देवदेवतांच्या मूर्त्या पण खूप सुंदर आहेत। तर या ठिकाणी आल्यानंतर पण बघा पुरातन काळातल्या जे पण एक कहाणी घडलेली होती, एक वाक्य होतं त्यांचं, हे सगळं त्यांनी या कोरीव कामातून इथं प्रदर्शित केलेलं आहे आणि खूप सुंदर देखावा तयार केलेला आहे। तर पुरातन काळातलं तुम्हाला जे पण वाचण्यात आलं असेल ते सगळं इथं रेखाटून यांनी खूप सुंदर प्रकारे कोरीव कामातून आपल्याला प्रदर्शित करून दाखवलेलं आहे। तर खूप सुंदर, इथं एकदम मन इथं रमून जातं, इतकं छान कोरीव कामाने हे सगळं देखावा त्यांनी केलेलं आहे। आणि इथं खाली कुणी हात लावू नये म्हणून त्यांनी काच टाकलेली आहे। जिथपर्यंत हात पुरते तिथपर्यंत त्यांनी काचेमध्ये हे कोरीव काम पूर्ण पॅकिंग केलेलं आहे। तर छान असं आहे हे मंदिर।
हे सगळं बघत असताना मन असं भारावून जातं आणि खूपच सुंदर तयार केलेले असल्यामुळं लोक लांबून लांबून इथं बघण्यासाठी येत असतात. यांना लागले फोटोग्राफरचं काम. आमचे तर कुणी काढले नाही, पण हे सगळ्यांचे काढत होते फोटो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. बाय.